आपणच निवडून दिलेला आमदार, खासदार, मंत्री झाल्यावर किंवा मंत्री असेल तर त्यांचं शिक्षण किती झालंय हा जाणून घेण्याचा अधिकार आता आपल्याला नाहीये बरं का. नाही असं आम्ही नाही म्हणत आहे, तर असं दिल्ली हायकोर्ट म्हणते. हे प्रकरण आहे स्मृती इराणींचं. त्यांना त्यांच्या शिक्षणातील जे प्रकरण सुरू होतं सार्वजनिक त्यांचं मार्कशीट करण्यासंबंधी त्यात आता दिलासा मिळालाय. झालं होतं असं की 2004 निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांचं शिक्षण BA झालंय असं लिहिलं. 2011 राज्यसभा आणि 2014 लोकसभेत त्यांचं शिक्षण BCom फर्स्ट इयर झालंय असं त्यांनी सांगितलं. हाच आरोप करत 2015 अहमद खान नावाच्या व्यक्तीनं तक्रार केली की स्मृती इराणी यांनी त्यांचं शिक्षण खोटं दाखवलं. विरोधकांनी प्रचंड आरोप केले. मग 2016 दिल्ली कोर्टानं हा खटला उशिरा दाखल झालाय असं म्हणत खटलाच फेटाळला. मग यानंतर तपास गेला दिल्ली हायकोर्टात. मग इलेक्शन कमिशन आणि दिल्ली युनिव्हर्सिटीकडून इराण यांची कागदपत्र मागवली गेली, पण ठोस पुरावा मिळाला नाही. हे सगळं चालू असतानाच नुकताच 2025 मध्ये एका व्यक्तीनं राईट टू इन्फॉर्मेशन अर्थात RTIच्या मार्फत CBSE कडं स्मृती इराणी यांची 10वी आणि 12वीची मार्कशीट मागितली. मग काय, सेंटर इन्फॉर्मेशन कमिशन अर्थात CICनं ती द्यायलाही सांगितली, पण CICचा हा आदेशच हायकोर्टानं रद्द केला. हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की एखाद्याचं मार्कशीट हे प्रायव्हेट माहिती आहे, सार्वजनिक पदासाठी ती देणं हे कायद्यानं आवश्यक नाहीये. म्हणजेच आता या सगळ्या प्रकरणात स्मृती इराणींना त्यांचं शिक्षण नेमकं किती झालंय हे सांगण्याची आता गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांना दिलासा मिळालाय. मात्र त्यांच्या शिक्षणावर विरोधक आजही टीका करतायत. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपणच निवडून दिलेल्या आमदार, खासदार आणि मंत्रींना आता आपण तुमचं शिक्षण नेमकं किती झालंय हे विचारू शकत नाही का? या प्रकरणावर तुमचं मत काय? कोर्टानं दिलेल्या निर्णयावर एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.